टाटा अगं बाई कोण आहे अरू? पिल्लं त्यातले किती टिकतील? कोण आहे? जो जो करले ना पिल्लाई. नवऱ्याने बर्थडेला गिफ्ट केलेला गॉगल मिरवायचा म्हणून तो घालून बाहेर पडले. थोडीशी खरेदी होती. अन्वी शॉपमध्ये गेले अलिबागमध्ये, जिथे मी नेहमी इमिटेशन ज्वेलरी खरेदी करते. तर लग्नाच्या दिवशी मोत्यांची ज्वेलरी घालायची असा विचार आहे म्हणून या बांगड्या घेतल्या. छान, मला डिझाईन आवडली तर. आणि या काचेच्या बांगड्यासुद्धा मी विचारल्या आहेत का, त्यांनी या दाखवल्या. जरा खोल के दिखा दीजिए. ते म्हणाले क्वालिटी अप्रतिम आहे, म्हणजे प्रीमियम क्वालिटी आहे, लवकर खराब होणार नाहीत, फुटणार नाहीत, पडल्या तरी आपल्या नॉर्मल काचेच्या बांगड्या तडकतात ना, म्हणजे वाढतात म्हणतात, तर ते तसं होत नाही या बांगड्यांचं. गिरी तो भी टेन्शन नाही आहे रे. माझ्याकडनं चुकून एक बांगडी ॲक्सिडेंटली तिकडे पडली. मला पटकन वाटलं बाई गा आता फुटलीच, पण ते म्हणाले नाही, कितना भी गिरने दो ये खराब नहीं होगी और बहुत लंबे टाइम तक चलेंगी, इनको कुछ नहीं होने वाला, खराब पुरानी भी नहीं दिखेंगी. कीमत क्या बताई है? किंमत उसकी 250 MRP आहे. मोतीच्या ज्वेलरीवर मोतीचंच मंगळसूत्र घालूया म्हटलं, म्हणून मग हे पेंडंट एक बघितलं तर मला आवडलं, तर हे एक घेतलं. आणि जी मंगळसूत्राची माळ असते म्हणजे मण्यांची, काळे मणी, तर ताई बघत होते काय काय डिझाईन्स ह्याच्यात आहे, तर छान छान होत्या. त्यातल्या त्यात मला हे पण आवडली, प्लेन अँड सिम्पल होती, पण त्यांनी अजून एक दाखवली दादांनी मला, नंतर ती पण आवडली. नाही तर मी पहिले ही घालणार होते, पण नंतर त्यांनी मला दाखवली ही वाली, जे की वेअर केल्यानंतर मला छान वाटली आणि हाईटला पण माझ्या बरोबर होत होती, काहीतरी युनिक, आणि त्या पेंडंटसोबत पण जात होतं ते सगळं. त्याच्यामुळे मग मी फायनली हीच खरेदी केली, लांबलचक अशी माळ मंगळसूत्राची. हे एक मला पेंडंट पण आवडलं, थोडंसं नथीचा आकार होता आणि त्याच्या आतमध्ये आहो लिहिलं होतं, क्यूट वाटलं मला. छोटं मंगळसूत्र मोत्यांच्याच ज्वेलरीवर जाईल असं मला असं वाटलं की छान वाटेल हे छोट्या मंगळसूत्रात घालायला, म्हणून मी हे एक पेंडंट पण घेतलं. या बांगड्यांची डिझाईन मला आवडली, पण ह्यातल्या ना एक साईजच्या 4 बांगड्या अवेलेबल नव्हत्या, 2 छोट्या आणि 2 मोठ्या अशा अवेलेबल होत्या, पण त्या स्क्रूवाल्या होत्या ना, आणि माझं मनगट छोटं आहे त्याच्यामुळे मला तेवढा प्रॉब्लेम नाही आला. मी तिथे घालून पाहिलं तर माझ्या मनगटाला त्या बसल्या. तर हे अशा काही गोष्टी मी खरेदी केलेल्या आहेत. हे मी घेतलेलं आहे अन्वी शॉपमधून. आतून शॉप असं काहीचं दिसतं. सध्या लग्नसराई आहे त्याच्यामुळे भरपूर माल त्यांनी भरलेला आहे. हे एकच सेक्शन आहे, बाजूला जस्ट बाजूला अजून दुसरं पण सेक्शन आहे. बाहेरून असं काहीचं दिसतं. अन्वी ब्युटी शॉप, छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे पुतळा आहे केळकर नाक्यावर, तिथेच हे शॉप आहे. नंतर माझं एक पार्सल कलेक्ट केलं, पण ते लांबलचक पार्सल होतं आणि नेमकी मी ॲरॉक्स नेली होती, तर मला समजलं नाही मी कसं नेऊ घरपर्यंत. शेवटी कुमारला फोन केला आणि त्याला सांगितलं तू घेऊन ये येताना कारमधून. देन थोडंसं सामान खरेदी करायचं होतं, ते खरेदी केलं. माझ्या इस्त्रीला दिलेल्या साड्या कलेक्ट केल्या. मला 2 कोहळी हवी होती, ती विकत घेतली. घरी आल्यानंतर आहोंच्या कपड्यांच्या घड्या केल्या. त्यानंतर आम्ही तयारीला लागलो सजावटीला, कारण की पियू येणार होती केळवणासाठी. तर अरू झोपलेला ना, त्या संधीचा फायदा घेऊन पटापट सामान गोळा केला. ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही आलं मी फुलं घेऊन यायला पाहिजे होती मार्केटमधून, पण माझ्या ते डोक्यातच नाही आलं अजिबात. मग शेवटी घराच्या आसपास जी काही फुलं होती, झेंडूची, गुलाबाची, ह्याची त्याची, ती एकवटली आणि मग त्याच्यापासून काही ना काय केलं डेकोरेशन. प्लस माझ्याकडे थोडंफार काही ना काही सामान असतंच ना, त्यांनी मिळून थोडंसं काय काय केलं. पण तेवढ्यात अरू शेठ उठले, मग त्यांना सांभाळायलाच लागलं, कारण की थोडा वेळच फक्त मी इकडे तिकडे काही चहा बनवला असेल, काय केलं असेल, तेवढ्या वेळातच शेठने बघा काय केलं. व्यवस्थित लावलं होतं मी, तर त्याने थोडंसं इकडे तिकडे केलं, तिकडचा कोपरा बघा, इकडचा कोपरा बघा. पण त्याला आता काय दुसरं ऑप्शन नव्हता माझ्याकडे, कारण की लहान आहे म्हटल्यानंतर लहान मुलासारखं वागणारच ना. आपण किती काय ओरडलं तरी, किती लक्ष दिलं तरी तो तिथे जाऊन त्याचं कुतूहल जे आहे ते जागृत होणारच. आणि आमच्या हॉलला दरवाजा पण नाही आहे, नाही तर तो लावून घेतला असता, पण असं ओपन आहे बघा. प्रात्यक्षिक बघा, इथून त्याला 2-3 वेळा मी उचलून बाहेर नेलं खेळायला, पण तो परत इथेच येत होता, कारण इथे त्याला वेगळ्या वेगळ्या नवीन नवीन गोष्टी दिसत होत्या ना. हे रोज नसतं ना, हे आज होतं, तर आज त्याला इथेच खेळायचं होतं. आणि आत्तूच्या आधी आम्हीच पाटावर बसलो. पण ना मला त्यातल्या त्यात काय छान वाटलं की हे असत ना, तो त्याच्या आजूबाजूला लावत होता ते. आता ते तर त्याला कोणी शिकवलं नाही असं लावायचं, पण मम्माकडून तो एक जर त्यांनी गुण घेतला, थोडासा कलागुण, तर चांगलेच आहे. असू दे, काय करतोय ते करू दे. पियू यायच्या आधी मी पटपट ते नीट करून टाकेल. तिची कामं जेव्हा आटोपणार होती त्याच्यानंतर
वाजल्यावरती येणार होती आणि नवरी म्हटल्यानंतर असतातच 1760 गोष्टी. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो ना, एवढी धावपळ ना, एवढी धावपळ की काही विचारूच नका. पण अरू झोपलेला त्या गोष्टीचा फायदा उठवायचा होता आणि मग ताईंची पण सुट्टी झाली असती, मग मलाच एकटीला सगळं करायला लागलं असतं. अरूला पण सांभाळा आणि तयारी पण करा, म्हणून तो झोपलेला तेव्हाच आम्ही करून ठेवलं. हे आरतीचं ताट पण तयार करून ठेवलं, पण गुलाबजामुन म्हटलं पिऊ आल्यानंतर डायरेक्टली त्या वाटीत टाकून आत्तापासून नको. हे असं काहीसं दिसत होतं डेकोरेशन. आरू जे काही विस्कळीत करून गेलेला तर मी परत मध्ये मध्ये व्यवस्थित करत होते, कारण ती कधीही आली तर व्यवस्थित दिसावं म्हणून. फक्त ह्या ज्या LED लाईट्स ठेवल्यात ना, त्या आत्तापासून पेटवून काय करू, ती येईल तेव्हा पेटवू म्हटलं म्हणून त्या तशाच ठेवल्या. इथे तशू शेटनी पॅन्डा टाकला, तो जो सॉफ्ट टॉय मोठावाला पॅन्डा असतो तो त्याच्याकडनं इकडे पडला, मग ते परत अस्ताव्यस्त झालं, मग ते सारखं केलं. ही 2 पोरं असली ना की असल्या गोष्टी करणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत. हे इथे पण जराशी वाट लावली पोरही. प्रियंकाचा का पुसलाय तिथे पण रांगोळी टाकून ते नीट करायला हवं. सजावटीचं सगळं सामान काढलेलं ते असंच कोपऱ्यात टाकून ठेवलंय, ते नंतर सावकाश आवरेन. पहिले तर मी जराशी रेडी झाले, ती येईल तर मग आपण पण थोडं प्रेझेंटेबल असावं, रोजचा तोच अवतार नको घाणेरडा, म्हणून थोडीशी रेडी झाले. कधी वापरायच्या नाही या वस्तू, 1760 मंगळसूत्र आहेत, ती वापरायची कधी, म्हणून मग आज म्हटलं चल हे वेअर करूया. ओके, आत एवढं छान सजवलंय आणि बाहेर बघा. हॅलो, हॅपी मेन्स डे. हॅपी मेन्स डे. ओ हॅपी मेन्स डे. थँक्यू. वेलकम. बघ तो पण आला. हॅपी मेन्स डे बाबू. मम्माला कर बाबडू हॅपी मेन्स डे. पप्पा पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तशू बाबडू हॅपी मेन्स डे. आज काय आहे माहितीये, आज तुमचा दिवस आहे मेन्सचा, म्हणजे तेच रे, असू दे. आई गावात गेल्या होत्या ना काकींच्या घरी, म्हणजे लग्न घरी, तिथून त्या या साड्या घेऊन आल्या. 3 बिडिंग फॉल करण्यासाठी दिल्या होत्या आमच्या एक काकींकडे. तर आम्ही सगळ्या कुटुंबातील ज्या स्त्रिया आहोत ना, त्या ह्या सेम साड्या नेसणार आहोत, सेम कलर सेम पॅटर्न. सो या त्या साड्या आहेत तिघींच्या 3, आमच्या वहिनी, माझी आणि आईंची. ब्लाऊज कुठलं वेअर करायचं ते डिस्कशन चालू होतं, कारण गडद हिरव्या रंगाचं ब्लाऊज कोणाकडेच नव्हतं. ॲक्च्युली नवरीच्या बहिणीला सांगून ठेवलं होतं की तुम्ही घरातनं निघालात ना की मला एक फोन कर, म्हणजे मग मी इथे जे काही थोडंफार शिल्लक असेल ते उरकून ठेवेन. तसं तिचा फोन आला तर पटपट या लाईट्स पेटवून ठेवल्या. लाईट घालवली, म्हटलं बघूया लाईट घालवून कसं दिसतंय, तर हे शूट करून ठेवलं. पण विथ लाईट्सच त्याला जरा जास्त शो येत होता, जास्तच काळोख काळोख वाटण्यापेक्षा मी म्हटलं लाईट चालू असू दे, त्याच्यात पण छान दिसत होतं. हे असं काहीसं केलं होतं आम्ही डेकोरेशन. घरच्या घरी ज्या काही वस्तू अवेलेबल होत्या त्याच्यापासून जरासं डोकं लावून थोडंसं प्रेझेंटेबल काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. वेलकम. कसं बोलतात कधीतरी फोन दिसते ना बाबू, असं काय करतोस मोबाईल? खूप कमी ना. पितू आहे, पितू ही पिऊ आहे, हिचं लग्न आहे, पिऊ तिचं लग्न आहे. कसं लावतात? फुल दे, गजरा आणायला पाहिजे होता, लक्षात नाही आलं. हा दे. तिला सांगितलं असतं तर. काकी टिक्का कसं लावला काकीने? आई ओवाळ आहे, ओवाळ आहे या. काही जण असं तेल पण लावतात ना, लावतात पण आता रात्री म्हणून नाही लावायचं असं काहीतरी आहे. हा रात्र आहे ना, त्याच्यामुळे तेल नाही टाकायचं. अच्छा असं असतं का? काय आलू आरूला पण टिक्का लावायचा, मस्ती नाही करायची. पियू म्हणालेली की जेवणापेक्षा जास्त ती थोडंसं काहीतरी नाश्ता प्रिफर करेल, म्हणून आईंनी घरी गुलाबजाम बनवलेले आणि वहिनी येताना वडापाव आणि रसमलाई घेऊन आलेली.
जा काय केळवण आटोपल्यानंतर रात्री आम्ही गेलो लग्न घरी. तिकडे नवरी मुलीला ब्राईड टू बीची एक पार्टी दिली छोटीशी. थोडंसं डेकोरेशन केलं, बलून्स वगैरे सजवले, केक कटिंग केला. आम्ही रिलेटिव्स तर होतोच, पण सगळा मित्रपरिवार पण जमला होता, त्याच्यामुळे अजून मजा आली. आणि आमच्या नवरीबाईंचा मेकअप कसा दिसत आहे ते पण सांगा, कारण की तिच्या सख्ख्या धाकट्या बहिणीने तिचा मेकअप केलेला लग्नाचा आणि त्याची ट्रायल घेतली होती थोड्या वेळापूर्वी. तोच मेकअप आता तिच्या चेहऱ्यावर झळकतोय. छान झाला होता मेकअप. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. तर हे जे ब्राईड टू बीचं जे घातलं होतं ना, ते पण ॲक्च्युली पहिले उलटं घातलं होतं, लक्षात नाही आलं, नंतर ते सरळ केलं. हे आहेत आमचे काका, दीपक काका, म्हणजे वधू पिता, मुलीचे नवऱ्या मुलीचे वडील आहेत. तर त्यांच्यासोबत पण 1-2 फोटो काढले ना. पाठीमागे बघा हे लोक फुगे उघडत होते, सो दॅट फोटो व्हिडिओ छान यावे म्हणून. ओके, आणि हा आहे आमच्या कुटुंबाचा डायमंड. 4 जणी बहिणी, प्रियंका, प्रीती, प्रांजली आणि पूर्वा, पियू, पितू, पांजू आणि पुरू.